जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोकणकर विजय आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, नवरात्रीवर आता बरेच दिवस झाले आहेत, गेले 4-5 दिवस पाऊस वगैरे कमी आहे आणि ऊन वगैरे चांगलं पडतं आहे। तर कोकणामध्ये भात कापणीचा हंगामसुद्धा जोरदार बघायला गेलं कोकणामध्ये आता शेती हा विषय आता कमी कमी होत चाललेला आहे। तर मी आज आमच्या गावातील मळ्यामध्ये जी भातशेती केली जाते त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हे बघा, इकडे ही आमची घरं आहेत, हे इकडे मंदिर आहे आणि इथून हा मळा चालू झालेला आहे। हे बघा, इकडे भातशेती आहे आणि समोर डोंगर, त्यामध्ये हा असा मळा आहे आणि एकदम शेवटला तिकडे छोटीशी नदी आहे। या मळ्यामध्ये कोकणातली शेतीचे वैशिष्ट्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर हे बघा, छोट्या छोट्या मळ्यामध्ये कोकणामध्ये भातशेती केली जाते। घाटावरती अशी मोठ्या प्रमाणात अशी मोठ्या जागेवरती केली जाते आणि कोकणामध्ये शेतकरी काय व्यावसायिक पद्धतीने शेती करत नाहीत, तर ते फक्त एक स्वतःपुरती अशी शेती करतात। हे बघा, इकडे आबा बसलेले आहेत, कुठे दिसत आहेत? हे बघा, हे आपले गोपे आबा आणि इकडे भात सुकसा घातलेला आहे। हे बघा, अशी पेंडी बांधायला बघा। सगळ्यांनाच घरी नेऊन भात जोडणं काही शक्य नसतं आहे, तर यांची बऱ्यापैकी शेती आहे आणि हे शेतामध्ये जसे अडवी घालून ठेवतात। तर आपल्या पंचक्रोशीमध्ये अडवी घालणारा हे एकच कलाकार आहेत, नाचरे बाबा। हे बघा, तर आमच्याकडे याला अडवी म्हणतात, बाहेर गावामध्ये याला आणखीन काय काय असं वेगवेगळं म्हणतात। हे बघा, याची रचना कशी आहे बघा। भाताची लोंब वगैरे हे आतल्या साईडला असतं आणि या पेंडीचा जो मुदा आहे हा बाहेरल्या साईडला असतो, जेणेकरून जंगली जनावरं, पक्षी वगैरे याची काही नासधूस करू शकत नाहीत। हे बघा, यांना बघून घ्या, कोणाला अडवी वगैरे घालायची असेल तर यांच्याही संपर्क साधायचा आहे। हे बघा, सध्या कोकणामध्ये हा एक नवीन पद्धत आहे। शेतामध्ये जसं कागद टाकून त्या ठिकाणी लगेच भात जोडलं जातं आणि म्हणजे कसं पहिल्यासारखं घरी नेऊन भात जोडणे वगैरे हा प्रकार आता कमी झाला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही आपली पहिलीच व्हिडिओ होती आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एक कोकणातील भात कापणी दाखवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, बऱ्याच काय काय चांगल्या गोष्टी दाखवता आल्या असत्या, परंतु पहिलीच व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला तितक्याच्या गोष्टी कव्हर करताना चॅनलच्या माध्यमातून कोकण या कंटेंटवरती इथून पुढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोकणातील बऱ्याच गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।